सातपूर प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार माजी नगरसेविका सीमाताई कुकुळणीकर, सामाजिक कार्यकर्ते कुकुळणीकर, धीरज शेळके, योगेश गांगुर्डे, उषाताई शेळके यांच्या प्रचार आणि नगरसेवक काळात केलेल्या कामाच्या पत्रकाचे शिवसेना शिंदे गट संपर्क प्रमुख विलासअण्णा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। सर्वप्रथम प्रचार सातपूर कॉलनीतील साईबाबा मंदिर या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला। दरम्यान यावेळी सुरुवातीला प्रथम इच्छुक उमेदवार माजी नगरसेविका सीमाताई कुकुळणीकर, सामाजिक कार्यकर्ते कुकुळणीकर, धीरज शेळके, योगेश गांगुर्डे, उषाताई शेळके यांच्या हस्ते साई आरती घेण्यात आली। तसेच प्रचार पत्रकाचे वाटप करण्यात आले। निवडणुकीसाठी इच्छुक असलेले सीमाताई कुकुळणीकर, उषाताई शेळके यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागात विविध विकास कामे केली आहेत। या कार्याला प्रभागातून नागरिक पाठिंबा देतील असे मत इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केले। ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस सर्वात पहिला जर कुठला विचार केला असेल तर तो आमच्या माता भगिनींचा केला। कारण ते नेहमी सांगतात ज्या उमेदवारांच्या जास्त महिला त्याच्या मागे आशीर्वाद द्यायला जास्त महिला असतात त्या उमेदवारांचा नंबर हा मशीन मध्ये पहिला असतो। आणि म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये हे संपादन झालेले आहे। नुकतंच आपण बघितलं असेल नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्या नाशिक जिल्ह्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून शिवसेना हा एकमेव पक्ष पहिल्या नंबरवरती त्या ठिकाणी ठरला। त्याचं कारण असं की एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या मागच्या काही काळामध्ये केलेले जे काम आहे ते काम जर आपण बघितलं तर सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, युवकांसाठी, माता भगिनींसाठी ते सातत्याने 18 घंटे काम करतात। 3 वाजता तुम्ही भेटायला जा, 3 वाजता तुम्हाला ते भेटतील, पहाटे 3 वाजता। असा कोणता या देशामध्ये नेता आहे की मुख्यमंत्री असताना 3 वाजेपर्यंत काका भेटतो? असं काम एकनाथ शिंदे साहेब करतात, शिवसेनेला पर्यंत असलेलं काम करतात। म्हणून एवढी जनसंख्या या महाराष्ट्रात त्यांच्या पाठीमागे अजून राहिलेली आहे। भिवा आप्पा काय पुढे या, भिवा आप्पा प्रभाग क्रमांकाच्या 11च्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने इच्छुक आपल्या प्रभागाच्या विद्यमान आणि सिटिंग कॉर्पोरेटर आमच्या सीमाताई कुकुळणीकर, माजी नगरसेविका उषाताई शेळके, आपल्या सर्वांच्या परिचित आणि ज्यांच्या कामातून या पंचक्रोशीमध्ये त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी एक चांगला आपल्या नावाचा समाज कार्याचा ठसा उमटवला। अभिमानाने ज्यांचं नाव सगळेजण घेतात असे कुकुळणीकर व्यवसायामध्ये एक चांगलं उत्कृष्ट काम करून अनेक वेळा अडचणी येतातच, पण त्याला पार करून पुढे जाऊन ज्यांनी आपलं एक चांगलं काम या ठिकाणी उभे केले ते धीरज भाऊ शेळके। सातत्याने मी लहानपणापासून ज्यांना फॉलो करत आलोय, समाजकार्यामध्ये त्यांचा एक वेगळा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे आणि ज्यांच्या पाठीमागे जे उभे असतात त्या माणसाचा विजय नक्कीच होतो असे आमचे भिवानंद आप्पा काळे, शिवसेनेचा सच्चा शिवसैनिक, सातत्याने समाजामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असतो। मागच्या वेळेस सुद्धा त्याचा थोड्या मताने पराभव झाला, असा पण पराभव झाला तरी तो थांबला नाही। असा आमचा योगेश भाऊ गांगुर्डे, अतिक भाऊ रमेश काळे, संगीताताई रामदास मांडवे, अमित भाऊ रामदास मांडवे, आमचा जुना शिवसैनिक आणि त्यांचे चिरंजीव रोहित एकनाथ घुले, अनिलजी आयरे, दिनेशजी काळे आणि प्रवीणजी काळे हे सर्व उमेदवार या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी इच्छुक आहेत। पण मला अभिमान याचा वाटतो ते इच्छुक आहे परंतु त्यांचं पॉकेट मात्र एकच आहे। याचं कारण असं शिवसेनेची शिस्त, शिवसेनेची शिकवण आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही संस्कार घालून दिलेले आहेत ते म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। यांना सगळ्यांना माहिती आहे की 4च उमेदवार पक्ष या ठिकाणी देणार आहे, तरी आम्ही सगळे एकत्र आहोत। हे कारण या ठिकाणी शिवसेना पक्ष हा बालेकिल्ला आहे, शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि या पलीकडे जाऊन या ठिकाणी भविष्यामध्ये जो काही विकासाच्या मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढतोय, विकास महत्वाचा आहे। त्यामुळे हे सगळे उमेदवार या ठिकाणी आज इच्छुक म्हणून आहेत, तरी पण एकत्र पॅनलचा या ठिकाणी शुभारंभ करतायत। मुख्यमंत्री होते त्यांनी लाडकी बहीण या सगळ्या योजना राबवलेल्या आहेत। शिंदे गटाचे जे शिवसैनिक उमेदवार
आणि ते सगळे एकजण निवडून अशी माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे आणि ते नक्कीच होईल. तसेच सर्वांनी एकजुटीने उभं राहावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. कोणी कुठे पांगू नये. आणि आमच्या सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांना सभासद असून जवळजवळ 3 ते 4 हजार मतदान आहे. आम्ही सर्व एकमताने याच पॅनलच्या पाठीमागे गोकुळ साहेबांच्या पाठीमागे उभं राहणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. केलं प्रत्येकाच्या हितासाठी, बहिणींच्या भल्यासाठी, नवण्यांच्या हितासाठी सगळ्यांनी आपण एक मताने त्यांना विजयी करायचा आहे असा निर्धार आज इथं मंदिरासमोर आपण करत आहोत. सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. परिचय पत्रक यांच्या उद्घाटनाप्रसंगी आमचे मार्गदर्शक आदरणीय विलासजी अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या उमेदवारांचं पत्रकाचे वाटप होणार आहे. तरी मी या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार इच्छुक म्हणून आज जनतेच्या समोर जाणार आहे. तरी मी सर्व आपल्या माईबाप जनतेला आव्हान करतो का आम्ही जेवढे शिवसेनेचे काम करणारे एकनिष्ठपणे राहणारे उमेदवार आहे या सातपूर प्रभागामध्ये भयमुक्त प्रभाग करण्यासाठी, गुंडगिरी मुक्त करण्यासाठी आणि विकासासाठी आम्ही इथं सदैव तत्पर राहणार आहे. तरी मी सर्व माझ्या मित्रपरिवाराला, माझ्या माईबापाला विनंती करतो का आमच्यावर सर्वांनी जसं आता वेळोवेळी तुम्ही आमच्यावर प्रेम दाखवलंय तसं याच्या पुढे प्रेम दाखवून आम्ही जेवढे काही शिवसेनेचे उमेदवार असतील त्यांना चांगल्या प्रचंड मतांनी विजय घोषित करावे. या प्रसंगी उपस्थित आपल्या नाशिकचे विलास अण्णा शिंदे, तसेच गोकुळ भाऊ निगड, सीमा निगड, योगेश गांगुडे, रुपाली गांगुडे, आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक, तसेच सर्व माझ्या प्रभागातील नागरिक, महिला भगिनी आणि सर्व प्रभाग आज नारळ फुटणार म्हणजे आम्ही तुम्हाला आव्हान करणार आहोत की प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक झाली पाहिजे अशी अपेक्षा करते. कुठलाही गालबोट याला लागणार नाही हे माझे नागरिक सुज्ञ आहे. विलासांना प्रभागात आमच्या नागरिकांचं सबळ आम्हाला प्रभुत्व लाभता येते आणि नागरिकांना पुन्हा एकदा ज्या मागच्या वेळेस मला जो आशीर्वाद दिला तसा आता माझ्या धीरज भाऊला जो मला एकनाथजी शिंदे एक भावनिक आणि अतिशय जबाबदारीचा एक आनंद होतोय की या ठिकाणी प्राचारचा नारा नाही तर तो प्रामाणिक विश्वास आणि एक विकासाचा नारा आम्ही या ठिकाणी फोडतोय. एक प्रामाणिकतेच्या वाटेवर चालण्याची आज मी या ठिकाणी सुरुवात करतोय. तुम्हाला माहित असेल का मागच्या 5 वर्षापासून आम्हाला जी काही नगरसेवकाची संधी दिली, मला तर अण्णा 5 वर्षात काही मिळाले नाही. 1 वर्ष पासच गेलो, 2 वर्षे कोविड आला, तुकाराम मुंडे साहेब आले. 3 वर्षामध्ये आम्ही 34 कोटीचे कामं करू शकलो. हे फक्त तुमच्या सहकार्यामुळे. आणि मला वाटतं ड्रेनेजच्या सुविधा असतील, लाईट असतील, स्वच्छता असेल, आरोग्य असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, अनेक सुविधा आम्ही केल्या. ह्या नुसत्या कागदावर नाही, तुम्ही रोजच्या जीवनात फिरताना तुम्हाला देखील दिसत असतील. आम्ही राजकारण हे व्यवसायासाठी नाही केलं, तर सेवेसाठी राजकारण केलं. हे तो आम्ही आज ठामपणे सांगतो. आणि मी एकटा तुमच्या समोर उभं नाही, तुमची सर्व ताकद ही आमच्या मागे उभे राहील. देवतांच्या साक्षीने, या जनतेच्या साक्षीने आणि मी माझ्या अंतकरणातून सांगतो की जो काही प्रामाणिक काम आम्ही याच्या मागे केलं हेच इथून पुढे सुद्धा करू. अशीच तुमची साथ राहू द्या. मी तुम्हाला सर्वांच्या वतीने ग्वाही देतो की एक आदर्श प्रभाग आपण या ठिकाणी करू. अनेक उमेदवार तुमच्याकडे येणार आहे, त्याचा तुम्ही लेखाजोखा बघा, त्याचा सर्व बॅकग्राऊंड बघा. कारण ही फार मोठी संधी आहे. चुकीच्या माणसाला तुम्ही निवडून देऊ नका. जो खरोखर विकास करील, प्रभागामध्ये शांतता राखील, अशाच माणसांच्या मागे उभे राहा. आज महत्वाचं म्हणजे आमच्या पॅनलमध्ये इच्छुक उमेदवार सौ सीमाताई निगल, उषाताई शेळके, मी स्वतः गोकुळ भाऊ निगल, श्री धीरज भाऊ शेळके, जिवंत भाऊ काळे, योगेश भाऊ गांगुडे, आतिश भाऊ काळे,
संगीताताई मांडवे, आतिश भाऊ मांडवे, रोहित घुले, अनिल आहिरे, दिनेश काळे, प्रवीण काळे या सर्वांना ज्यांना काही तिकीट मिळेल त्यांच्या पाठीमागून उभे राहा. सर्वांची जबाबदारी मी घेतो आणि तुम्हाला कधी असं जाणवणार नाही की या ठिकाणी आपण हे उमेदवार निवडून दिले कुठं आपली काहीतरी चूक झाली. तर सर्वात मोलाचे आभार मानतो मी आमचे मार्गदर्शक विलासराव शिंदे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांचे देखील मी आभार मानतो. सर्व पत्रकारांचे आभार मानतो, जनतेचे आभार मानतो, ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानतो. माझ्या महिला मंडळासाठी सुद्धा शासकीय योजना सुरू या पत्रकामध्ये दिलेल्या आहे. तुम्ही याचा जरूर अभ्यास करा आणि आमचे माननीय उपमुख्यमंत्री यांनी जे काही योजना आणल्या असतील परंतु सर्वात मोठ्या योजना त्यांनी आणल्या आणि जनता नक्कीच शिवसेनेच्या पाठीमागे उभं राहील अशी मी विश्वास संपादन करतो. स्वतःचं किंवा आपल्या नगरसेवक कामाचं नसून आपल्या सगळ्यांचा हातभार आणि सहकार्याने झालेला आहे. या ठिकाणी विलासराव शिंदे, आपले विक्रमभाऊ नागरे असेल, रविभाऊ देवरे असेल आणि सगळ्या प्रभागातले इथले जे ज्येष्ठ श्रेष्ठ कटाळे काका असो, जमदाडे काका आणि सगळे मी म्हणेल गावकरी वर्ग आणि प्रभागातले सगळ्या कोपऱ्या कानातून आलेले सगळे आपले या प्रभागाचे मालक म्हणायला गेला की जे आज आपल्या सगळ्यांना संधी देऊन या प्रभागाचं मालक व्हायचं आहे आपल्याला आणि आपल्याला आपलं घरातलं काम करून घ्यायचं आहे. असाच हे ठेवून आपण सगळ्यांनी हे काम पूर्ण करायचं की आपण चांगला नेता नाही तर आपला घरचा जबाबदार नेता आणि जबाबदारी सांभाळणारा व्यक्ती आपल्याला निवडून द्यायचा आहे. आणि आपण सगळ्यांनी हा ध्येय ठेवायचं की आपला कोपरा कानात जरी कुठेही काम राहिलं तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी जर सांभाळू शकतो अशा व्यक्तीला निवडून द्या आणि आपण हक्काने त्याच्याकडे जाऊ शकतो. अशा नेत्याचं, अशा नेतृत्वाची आपल्याला सगळ्यांना गरज आहे. आणि आपण सगळे इथे असो, माझ्या सगळ्या टीम मावशा वगैरे सगळे ज्यांचे नाव घेत आले नाही आज सगळे. या प्रसंगी विक्रम नागरे, रोहिणी देवरे, संगीता मांडवे, रवींद्र देवरे, भिवानंद काळे, किसनराव खताळे, आतिश काळे, अमित मांडवे, रोहित खुले, दिनेश काळे, गणेश गांगुर्डे, गोरख जाधव, विजय शिंदे, चेतन खैरनार, सागर शेळके यांच्यासह परिसरातील नागरिक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातारा.